understanding human value fulfill aspiration of quantity. Okay, yes, correct. What is that second? Understanding. Again, you can tell me understanding. कोणी सांगितलं होतं? Human Shriram. value of fulfill aspiration of size. Okay. What is the third need for value education? Complementary of values and skills. Once again, I'm not audible from you. Complementary of values and skills. Okay. What is the fourth need for value education? Evaluation our belief. Yes, evaluation of our belief. Next, last. Technology and human value. Yes, technology and human value. हे सगळे नीड्स आहेत व्हॅल्यू एज्युकेशनचे. ते तुम्हाला समजले आहेत असं मी गृहीत धरते आहे. समजले ना सगळ्यांना? Yes or no? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. So now we will go for the next part. Needs आपण बघितलेले आहेत. करेक्ट आयडेंटिफिकेशन ऑफ आवर एस्पिरेशन सगळ्यांनी सांगितलेलं आहे. अंडरस्टँडिंग युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू टू फुलफिल आवर एस्पिरेशन इन कंटिन्युटी. कंटिन्युटी मध्ये आपल्याला हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी पाहिजे असेल तर आपल्याला समजून घ्यायला पाहिजे युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू काय आहेत. ओके. कॉम्प्लिमेंटरी ऑफ व्हॅल्यूज अँड स्किल. स्किल बेस्ड एज्युकेशन नुसतं गरजेचं नाहीये तर त्याबरोबर व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन गरजेचं आहे. त्यामुळे व्हॅल्यूज आणि स्किल बेस्ड एज्युकेशन गो हँड इन हँड. दे आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. विश्वास, आपण विश्वास ठेवायला पाहिजे आहे. इव्हॅल्युएट करायला पाहिजे आपला विश्वास जो आहे कुणावर. पहिले इव्हॅल्युएशन करा मगच एक्सेप्ट आणि फॉलो करा आपल्या लाईफ मध्ये. ओके. टेक्नॉलॉजी अँड ह्युमन व्हॅल्यू. जसे जसे तुमचं टेक्नॉलॉजी इनोव्हेशन्स होत आहेत ते तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ते पॉझिटिव्हली कसं आणता आहात आणि कन्स्ट्रक्टिव्ह तुमचे ऍस्पिरेशन्स तुम्ही कसे आहे का नाही कन्स्ट्रक्ट करता आहात इन कन्स्ट्रक्टिव्ह वे. ओके. हाऊ यू आर गोइंग टू यूज इट पॉझिटिव्ह. जे काही टेक्नॉलॉजी इनोव्हेशन झालेलं आहे ते तुम्ही पॉझिटिव्ह तुमच्या जीवनामध्ये आणून तुम्ही तुमच्या ध्येय गाठण्यासाठी कसं ते यूज करता आहात. that you are going to see in this technology and human value. Okay. So total, what is value education? Value education enables us to understand आपल्या गरजा काय आहेत ते आपल्याला सांगता आहे आणि आपल्या गोल्स किंवा सब गोल्स काय आहेत करेक्टली ते व्हिज्युअलाइज करायला सांगता आहे आणि ते आपल्याला फुलफिल करण्यासाठी परिपूर्ण करण्यासाठी एक प्रॉपर डायरेक्शन दाखवत आहे. त्यामुळे व्हॅल्यू एज्युकेशनची गरज आहे. प्रॉपर डायरेक्शननी आपण आपल्या गरजा किंवा आपल्या आकांक्षा गोल्स जे काय आहेत लाईफ बद्दल. ओके. लाईफ मध्ये आपल्या ज्या आकांक्षा आहेत गोल्स आहेत सब गोल्स आहेत ते आपण प्रॉपरली कसा राईट डायरेक्शननी अचीव्ह करू शकणार आहे आणि आपल्या ऍस्पिरेशन्स आपण कशा रीच करणार आहे हे व्हॅल्यू एज्युकेशनने आपल्याला सांगणार आहे. सो दॅट इज अ नीड फॉर व्हॅल्यू एज्युकेशन. So each whatever the point is there, that description I have written here, you can read afterwards. So conclusion मध्ये काय सांगता आहे व्हॅल्यू एज्युकेशन म्हणजे नक्की काय आहे. इनेबल टू अंडरस्टँड आवर नीड्स. आपल्या ज्या काय गरजा आहेत त्या आपण समजू शकतो. ओके. नंतर व्हॅल्यू एज्युकेशन थ्रू नंतर आपल्या ज्या गोल्स आहेत त्या आपण व्हिज्युअलाइज करू शकतो करेक्टली. थर्ड पॉइंट काय आहे आणि ते गोल्स आपण कसे प्रॉपरली फुलफिल करू शकतो इन राईट डायरेक्शन. ओके. त्याचे जे डायरेक्शन आहे कसं आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो आणि ते परिपूर्ण करू शकतो ही डायरेक्शन कोण देणार आहे व्हॅल्यू एज्युकेशन देणार आहे. आणि मग जेव्हा आपण ध्येयाकडे वाटचाल करतो आहे त्यावेळेस ज्या ज्या कन्फ्युजन किंवा कॉन्ट्राडिक्शन येत आहेत आपल्या मार्गामध्ये ते आपल्याला रिमूव्ह करण्यासाठी व्हॅल्यू एज्युकेशन मदत करत आहे. Okay, so help in removing the confusion and contradiction in the way when you achieve the whatever the goals are there.
सो अँड ऑल्सो इनेबल्स टू राईटली युटिलाइज द टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन. आपलं ध्येय गाठण्यासाठी जे काय टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन्स आहेत ते आपण प्रॉपरली कसे युटिलाइज करायचे इन पॉझिटिव्ह वे हे आपल्याला व्हॅल्यू एज्युकेशन सांगणार आहे. हे या कंक्लुजन आहे नीड्सचं, की नीड्स काय आहेत व्हॅल्यू एज्युकेशन आणि त्याप्रमाणे आपल्याला व्हॅल्यू एज्युकेशन थ्रू काय काय मिळणार आहे ते हे सांगत आहे स्लाइड. सो दॅट इज अ कंक्लुजन पार्ट ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन. सो व्हॉट इज व्हॅल्यू, what is education, and total what is value education we have seen. Okay, and as well as त्याच्या गरजा काय आहेत आणि व्हॅल्यू एज्युकेशन तुम्हाला नक्की काय हेल्प करणार आहे लाईफ मध्ये ते इथे सांगितलेलं आहे. लक्षात आले सगळ्यांच्या? All the students, whether you are clear till here? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Next point is also value education enable us to be harmony with ourselves. आपल्याला व्हॅल्यू एज्युकेशन काय करता आहे, सुसंवाद कसा घडवायचा हे सांगता आहे. कुणाशी? स्वतःशी पहिला. ओके, नंतर काय आहे, अदर ह्युमन बिंग, मग ते फॅमिलीमध्ये असू दे किंवा सोसायटी. ओके, विथ फॅमिली एज वेल एज सोसायटी म्हणजेच विथ अदर ह्युमन बिंग. हार्मोनी, सुसंवाद कसा घडवायचा आहे व्हॅल्यू एज्युकेशन थ्रू मी आपल्याला सांगणार आहे. नंतर तिसरा पॉइंट आहे विथ रेस्ट ऑफ नेचर ऍट लार्ज. आणि तिसरं सुसंवाद नेचरशी कसं साधणार आहोत ते आपल्याला व्हॅल्यू एज्युकेशन शिकवणार आहे. सो इट इनेबल्स टू बी इन हार्मोनी. हार्मोनी म्हणजे सुसंवाद विथ आवर सेल्फ, with other human being, that is family and society, and the last is with rest of nature. That is हे 4 लेवल्स आहेत. आपण मी दरवेळेस सांगितलेले आहेत 4 लेवल लिव्हिंगचे आहेत. कुठले कुठले? पहिलं सेल्फ, दुसरा आहे फॅमिली, तिसरा आहे सोसायटी आणि चौथा आहे नेचर. मग इथंच त्यांनी लिहिले विथ आवर सेल्फ म्हणजे सेल्फ आलं, विथ अदर ह्युमन बिंग मध्ये फॅमिली आणि सोसायटी मेंबर येतात, आणि विथ रेस्ट ऑफ नेचर म्हणजे लास्ट नेचर अँड एक्झिस्टन्स. मग त्याच्याशी सुसंवाद कसा घडवायचा चांगल्या प्रकारे पॉझिटिव्हली हे आपल्याला व्हॅल्यू एज्युकेशन शिकवणार आहे. हे झालं व्हॅल्यू एज्युकेशनच्या बाबतीत. नाउ व्हॉट इज द एक्सपेक्टेशन फॉर स्टुडंट. एक्सपेक्टेशन काय आहे स्टुडंट कडनं या एज्युकेशन मधनं, तर आपल्याला ते बघायचं आहे. एज्युकेशन शुड प्रिपेअर द स्टुडंट फॉर. एज्युकेशन हे व्हॅल्यू एज्युकेशन जर घेतलं तर स्टुडंट प्रिपेअर काय होणार आहेत, कशा बाबतीत प्रिपेअर होणार आहेत, की अंडरस्टँडिंग व्हॉट टू डू. व्हॉट टू डू हे मुलांना कळणार आहे, स्टुडंट्सला कळणार आहे. व्हॉट टू डू म्हणजेच काय आहे, आपल्या जीवनामध्ये व्हॅल्युएबल काय आहे ऍज अ ह्युमन बिंग हे तुम्हाला व्हॅल्यू एज्युकेशन शिकवणार आहे. आणि ते स्टुडंटला लक्षात येणार आहे जेव्हा तुम्ही हे व्हॅल्यू एज्युकेशन घेत आहात तर. व्हॉट टू डू ऑन व्हॉट इज व्हॅल्युएबल ऍज अ ह्युमन बिंग. व्हॉट टू डू म्हणजेच काय आहे, व्हॅल्युएबल काय आहे ह्युमन बिंग साठी. व्हॉट टू डू चा आन्सर काय आहे, जे काय व्हॅल्युएबल आहे ह्युमन बिंग साठी ते तुम्हाला सांगणार आहे हा प्रश्न व्हॉट टू डू. आणि लर्निंग म्हणजेच काय आहे, हाऊ टू डू. लर्निंग म्हणजे काय, हाऊ टू डू म्हणजे मग तुम्ही कुठले स्किल्स अप्लाय करणार आहे, कुठले टेक्नॉलॉजी युज करणार आहे ते करण्यासाठी. ते करण्यासाठी तुम्ही कुठले टेक्नॉलॉजी युज करणार आहे. मग आता व्हॉट टू डू म्हणजेच काय, ऍज अ स्टुडंट तुम्ही इंजिनिअरिंग फील्ड मध्ये आणणार आहे तर तुमचं आता ध्येय काय आहे, व्हॉट टू डू म्हणजेच काय आलेलं आहे. तुमचा आन्सर काय म्हणू शकतो, व्हॉट टू डू म्हणजे ऍज अ ह्युमन बिंग तुम्हाला आता व्हॅल्युएबल काय आहे, यू आर गोइंग टू डू प्रॉपर स्टडी. व्हॉट टू डू, यू आर गोइंग टू डू अ प्रॉपर स्टडी. आणि मग कसं करणार आहे, स्किल्स टेक्नॉलॉजी तुम्ही युज करणार आहे, हाऊ टू डू. मग प्रॉपर स्टडी करण्यासाठी, चांगले पर्सेंटेज मिळवण्यासाठी तुम्ही काय काय टेक्नॉलॉजी स्किल्स तुमच्या युज करणार आहे. त्यासाठी प्रॉपर स्टडी करण्यासाठी काय काय युज करणार आहे की तुम्हाला पर्सेंटेज, हाय पर्सेंटेज मिळू शकणार आहे, ते तुम्हाला व्हॅल्युएबल असणार ऍज अ ह्युमन बिंग. मग कसं तुम्ही करणार आहात, तुम्ही स्किल्स टेक्नॉलॉजी काय युज करणार आहे त्यासाठी अभ्यास करण्यासाठी, ते म्हणजेच काय आहे, लर्निंग करणार आहे, हाऊ टू डू. लक्षात आलेलं आहे का. नेहमी स्टुडंट्सना कुठलंही तुम्ही कार्य करा, कुठलंही तुम्ही काम करा, काहीही करा, तुमच्या लाईफ मध्ये हे 2 प्रश्न नक्की असायलाच पाहिजे आहे. व्हॉट टू डू म्हणजेच व्हॉट इज व्हॅल्युएबल ऍज अ ह्युमन बिंग, आणि लर्निंग दॅट इज नथिंग बट हाऊ टू डू, दॅट इज व्हॉट एव्हर द इनोव्हेशन स्किल टेक्नॉलॉजी आहे ती तुम्ही ते काम पूर्ण करण्यासाठी कसं यूज करणार आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे.
दॅट इज नथिंग बट व्हॉट टू डू अँड हाऊ टू डू. आता मला सांगा, आर बोथ रिक्वायर और वी कॅन डू विथ जस्ट वन ऑफ देम. क्वेश्चन कळालं का तुम्हाला? व्हॉट टू डू आणि हाऊ टू डू. व्हॉट टू डू म्हणजेच काय आहे, व्हॉट इज व्हॅल्युएबल, जे काय तुम्ही व्हॅल्यू एज्युकेशन घेणार आहे, जे काय तुम्हाला करायचं आहे ते. ओके. आणि हाऊ टू डू म्हणजे स्किल्स आणि इनोव्हेशन, जे काय तुम्ही यूज करणार आहे तुमचं काम पूर्ण करण्यासाठी. मग हे दोन्ही पण रिक्वायर आहे का तुमचं कार्य पूर्ण करण्यासाठी? Yes, ma'am. येस. ओके. आता मी एक एक्झाम्पल घेतले की मला काय करायचं आहे, व्हॉट टू डू, व्हॉट इज व्हॅल्युएबल ऍज अ ह्युमन बिंग. एक प्रश्न विचारते, व्हॉट इज व्हॅल्युएबल ऍज अ ह्युमन बिंग. समजा माझ्या बॉडीची फिटनेस व्हॅल्युएबल आहे ऍज अ ह्युमन बिंग. मला माझं कार्य पूर्ण करण्यासाठी पहिले माझी बॉडीची फिट असणं गरजेचं आहे. बॉडी फिट असणं गरजेचं आहे. व्हॉट टू डू, बॉडी फिट असणं गरजेचं आहे. कुठलंही माझं काम करण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मला जर माझे वेगवेगळे कार्य पूर्ण करायचे असतील, कामं पूर्ण करायचे असेल, तर पहिली माझी बॉडी फिट असणं गरजेचं आहे. सो व्हॉट इज माय फर्स्ट, व्हॉट टू डू. द आन्सर इज, पहिलं काय व्हॅल्युएबल माझ्यासाठी, माझी बॉडी फिट असणे गरजेचं आहे. ओके. सो हे तर गरजेचं आहे, व्हॉट टू डू हे आलंच, माझी बॉडी फिट पाहिजे आहे. आणि हाऊ टू डू, मग बॉडी फिट असण्यासाठी हाऊ टू डू, व्हॉट, त्याचा आन्सर काय आहे हाऊ टू डू. बॉडी फिट असण्यासाठी काय कसं करणार आहात तुम्ही? Exercise. एक्सरसाइज. दुसरं काय? Healthy food. बोला, काय म्हटला? Proper diet. प्रॉपर Diet. प्रॉपर डायट, प्रॉपर इंटेक ऑफ फूड फ्रॉम सकाळपासून दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत तुम्हाला तुमचे कार्य करायचे असतील वेगवेगळे, तर तुम्हाला सकाळी नीट नाश्ता करायला पाहिजे आहे, जेवण करायला पाहिजे आहे दुपारी, नंतर संध्याकाळी पुन्हा नाश्ता आणि संध्याकाळ रात्रीचं जेवण. हे प्रॉपर इंटेक न्यूट्रिशियस फूड असणं गरजेचं आहे. ओके. सो प्रॉपर इंटेक शुड बी देअर. विथ प्रॉपर इंटेक your proper exercise should be there. Then and then your body will be what? That is nothing but it will be fit to all the activities, to do all the activities. म्हणजे what to do लक्षात आलं? पहिलं आपलं बॉडीचं मेंटेन करणं गरजेचं आहे. व्हॉट इज व्हॅल्युएबल, बॉडीची फिटनेस व्हॅल्युएबल आहे. आणि हाऊ टू डू, दॅट इज नथिंग बट यू आर गोइंग टू डू द एक्सरसाइज, यू आर गोइंग टू टेक द प्रॉपर इनटेक. मग हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे बॉडीच्या बाबतीत. तसं वेगवेगळे आयुष्यात तुम्हाला देह गाठण्यासाठी वेगवेगळे काहीतरी प्रश्न असणार आहे, व्हॉट टू डू आणि हाऊ टू डू. मग त्यावेळेस फक्त व्हॉट टू डू हे गरजेचं आहे का? नाही. व्हॉट टू डू गरजेचं आहे का? फक्त नाही. व्हॉट टू डू बरोबर हाऊ टू डू हे दोन्ही पण गरजेचं आहे. मगच तुमचं काय होणार आहे, तुम्हाला कुठलंही कार्य, कुठलंही काम हे तुमचं सक्सेस होणार आहे लाईफमध्ये, आणि तुम्हाला एक हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी मिळणार आहे लाईफमध्ये. त्यामुळे दोन्ही पण गरजेचं आहे, एकच गरजेचं नाहीये. व्हॉट टू डू आणि हाऊ टू डू. हाऊ टू डू स्किल्स आहे, स्किल बेस आहे, आणि व्हॉट टू डू नथिंग बट इट इज अ व्हॅल्यू बेस. ओके. त्यामुळे दोन्ही पण गरजा आहेत, दोन्ही पण गरजेचं आहे अचीव करण्यासाठी आपल्याला कुठलंही ध्येय. क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, बोथ आर रिक्वायर. तुमच्याकडनंच उत्तर आलेलं आहे मला, एक गरजेचं नाहीये, दोन्ही पण गरजेचं आहे. एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हॉट विल बी द प्रायोरिटी बिटवीन दिस टू. प्रायोरिटी कशाला तुम्ही देणार आहात? पहिले प्रायोरिटी इज नथिंग बट, पहिलं तुम्ही समजून घ्यायचं आहे व्हॉट टू डू. प्रायोरिटी पहिली कशी आहे, तुम्ही काय पण करणार आहे लक्षात घ्या, काय करायचं आहे पहिलं माहित असायला पाहिजे तुम्हाला. मग तुम्ही त्यात तुमचं स्किल्स, टेक्नॉलॉजी यूज करणार आहे, तुमचं कसं त्याप्रमाणे काम कसं पूर्ण करणार आहे ते तुम्ही ऐकायला तुमच्या स्किल्स यूज करणार आहेत. ओके. मग पहिलं तुम्हाला प्रायोरिटी कशाला द्यायला पाहिजे आहे, समजून घ्यायचं आहे आपल्याला की पहिलं आपल्याला काय करायचं आहे आयुष्यात, आपले ध्येय काय आहेत हे आपल्याला पहिले समजून घ्यायचं आहे. जर आपल्याला ध्येयच माहित असतील, गोल्सच माहित नसतील, सब गोल्स माहित नसतील, तर आपण काय करणार आहे हे माहितच नसते आपल्याला. इंजिनिअरिंग फील्डला आलेला आहात तुम्ही, तर तुम्ही हे 4 वर्ष काय करायचे आपल्याला
हे तुम्हाला माहित असलं पाहिजे आहे. आपल्याला काय करायचंय, प्रॉपर स्टडी करायचा आहे. आणि प्रॉपर स्टडीसाठी तुम्ही प्रत्येक लेक्चर नीट ऐकायला पाहिजे आहे, तरच मग तुमचा तो प्रॉपर स्टडी झालेला आहे. तुम्ही लेक्चर न अटेंड करून तुम्हाला लक्षात येणार आहे का कसा अभ्यास करायचा आहे? नाही. म्हणजे व्हॉट टू डू हे गरजेचं आहे. पहिलं प्रायोरिटी कशाला देणं आहे, व्हॉट टू डू. मग तुम्हाला लक्षात आलं की बाबा लेक्चर अटेंड करणं गरजेचं आहे. मग सेकंड काय येत आहे, लर्निंग हाऊ टू डू. लेक्चर ऐकल्यानंतर मग तुम्ही तुमचे स्किल्स अप्लाय करा की बाबा लेक्चर ऐकल्यानंतर नोट डाऊन द पॉइंट, व्हॉट एव्हर इम्पॉर्टंट पॉइंट आर देअर, व्हॉट एव्हर यू आर गोइंग टू रिवाइज इट. नोटबुक मध्ये नोट डाऊन करणे गरजेचं आहे, रिवाइज करणे गरजेचं आहे. लेक्चर झाल्यानंतर 5 लेक्चर आपले झाल्यानंतर संध्याकाळी रिवाइज करू शकता तुम्ही ते. मग रिव्हिजन केलं की आपल्याला दुसऱ्या दिवशी पुन्हा ते आठवते काय काय घेतलेलं आहे मॅडमनी किंवा सरांनी काय काय घेतलेलं आहे. सो दिस डेली रिव्हिजन शुड बी देअर. सो दॅट इज नथिंग बट हाऊ टू डू. दॅट इज नथिंग बट यू आर गोइंग टू डू टेक्निकल एज्युकेशन. आणि व्हॉट टू डू प्रॉपर स्टडी तुम्हाला माहिती आहे कसा करायचा आहे, दॅट इज नथिंग बट व्हॅल्यू एज्युकेशन. दोन्ही पण गरजेचं आहे. व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन गरजेचं आहे आणि स्किल बेस्ड एज्युकेशन पण गरजेचं आहे. एकच आपण एकावरच राहू शकत नाही. सक्सेस जर आपल्याला लाईफ मध्ये पाहिजे असेल तर आपल्याला दोन्हीचे पण गरजेचं आहे. आणि आतापर्यंत मागच्या वर्षीपर्यंत हे नुसतं टेक्निकल बेस होतं अभ्यास, तिथं व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन माहितच नव्हतं. व्हॅल्यू एज्युकेशन कसं करायचं, कसं आपण त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं आहे, व्हॉट टू डू म्हणजे नक्की कसा अभ्यास करायचा आहे, काय काय करायचं आहे त्यासाठी, हे आपल्याला प्रायोरिटी माहित नव्हतं कशाला गरजेचं द्यायचं आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे तो इंट्रोड्यूस झालेला आहे सब्जेक्ट. मग पहिलं प्रायोरिटी कशाला द्यायचं आहे हे तुम्ही लक्षात घ्या. व्हॉट टू डू म्हणजे व्हॅल्यू एज्युकेशनला तुम्ही प्रायोरिटी द्या. पहिलं काय करायचं हे निश्चित लक्षात ठेवा. काय करायचं आहे हे पहिलं डिसाईड करा आणि नंतर ते कसं तुम्ही अप्लाय करणार आहात, कसं ते गाठायचं आहे, त्यासाठी तुम्ही काय काय वापरणार आहात, हाऊ यू आर गोइंग टू डू that you are going to learn it. हे दोन्ही पण गरजेचं आहे टू अचीव द सक्सेस इन द लाईफ, टू अचीव युअर गोल्स इन युअर लाईफ. लक्षात आलेलं आहे. तुमच्याकडनं एक्सपेक्टेशन आहे या व्हॅल्यू एज्युकेशन थ्रू किंवा या स्किल बेस्ड एज्युकेशन. स्टुडंटनी काय गरजेचं आहे, कुठलंही तुमचं काम पूर्ण करायचं असेल की तुमच्या मनामध्ये 2 प्रश्न उत्पन्न डेव्हलप होण्यात तयारच पाहिजे आहेत, व्हॉट टू डू अँड हाऊ टू डू. आणि त्याचे आन्सर्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि प्रायोरिटी पहिलं व्हॉट टू डू ला द्या आणि नंतर हाऊ टू डू, हाऊ यू आर गोइंग टू अचीव इट. लक्षात आलेलं आहे का हे? Yes, ma'am. ऑल द स्टुडंट्स? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. नाउ द नेक्स्ट, व्हॉट इज द पर्पज ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन. पर्पज काय आहे व्हॅल्यू एज्युकेशन, उद्देश काय आहे, आपण व्हॅल्यू एज्युकेशन का शिकणार आहोत, काय आहे त्याचा उद्देश पाठीमागं ते आपण बघणार आहोत. ओके. सो का आपण शिकतो आहे, डेव्हलपिंग द व्हॅल्यूज इन इंडिव्हिज्युअल. आपल्यामध्ये इंडिव्हिज्युअल मध्ये एक प्रकारचे व्हॅल्यूज आपल्याला डेव्हलप करायचे आहेत. काय काय मध्ये होते, काय काय इंडिव्हिज्युअल मध्ये आहेत त्या व्हॅल्यूज, खरं काय काय इंडिव्हिज्युअल मध्ये त्या व्हॅल्यूज नाहीयेत. मग या व्हॅल्यू एज्युकेशन थ्रू आपण त्या कोर व्हॅल्यूज किंवा ज्या काय व्हॅल्यूज आहेत इंडिव्हिज्युअल मध्ये ते डेव्हलप करायचे आहेत. मग त्या कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज आहेत, फिजिकल असू दे, इमोशनल असू दे, इंटेलेक्च्युअल असू दे, स्पिरिच्युअल असू दे किंवा मॉरल असू दे. ओके. सो व्हॉट इज दिस फिजिकल व्हॅल्यूज असू दे, इमोशनल, इंटेलेक्च्युअल म्हणजे तुम्ही म्हणू शकता दॅट इज नथिंग बट भौतिक. स्पिरिच्युअल म्हणजे काय म्हणू शकता तुम्ही, मराठीमध्ये आपण स्पिरिच्युअलला काय म्हणतात, आध्यात्मिक. ओके. इंटेलेक्च्युअल म्हणजेच म्हणू शकतो भौतिक आहे, स्पिरिच्युअल म्हणजेच आध्यात्मिक आहे आणि मॉरल म्हणजे नैतिक आपण म्हणू शकतो किंवा स्टोरी मधनं जे काय मॉरल व्हॅल्यूज आपल्याला मिळत आहेत ते. सो ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या इंडिव्हिज्युअल मध्ये डेव्हलप करणे खूप गरजेचं आहे आत्ताच्या या स्थितीमध्ये. ओके. जर आपण बघितलं गुन्हेगार जे लोक आहेत त्यांच्यामध्ये हे व्हॅल्यूज नसतायत, त्यामुळे ते त्या गुन्हेगार करायला शिकलेले आहेत किंवा काहीतरी डिस्ट्रक्टिव्ह मोड मध्ये ते जात आहेत. लक्षात घ्या. आणि त्यामुळे प्रत्येक इंडिव्हिज्युअल मध्ये व्हॅल्यू एज्युकेशन घेणं खूप गरजेचं आहे. कारण की आपण काय म्हणू शकतो की जर व्हॅल्यू एज्युकेशन तुम्ही घेतले की तुमच्याकडे हे जे व्हॅल्यूज आहेत ते डेव्हलप होत आहेत.
इंटेलेक्च्युअल, आध्यात्मिक, नंतर मॉरल व्हॅल्यूज, फिजिकल, इमोशनल व्हॅल्यूज ह्या डेव्हलप होत आहेत. आणि मग तुमचं ते काय आहे, तुम्ही तुमचा जो कल जो तुम्ही जे काय विचार करता आहेत त्या वेगळ्या तुमचं जे विचार करणं जे काय थिंकिंग पॉवर आहे ती तुमची वेगळी होती. इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह, इट इज नॉट निगेटिव्ह. ओके, जे काय गुन्हेगार आहेत किंवा जे काय क्राईम करता आहेत ते कोण करता आहे, त्यांचे माइंड्स कशा आहेत, त्यांचे ऑलवेज दे आर थिंकिंग निगेटिव्ह, बिकॉज त्यांना माहितच नसते हे काय आहे एज्युकेशन, व्हॅल्यूज काय आहेत, हे काय आहेत, आणि ते त्यांना कसे तुम्ही शिकून आपण एकाने डेव्हलप करू शकतो का हे त्यांना माहित नाहीये. खरं आपण जर प्रॉपरली व्हॅल्यू एज्युकेशन घेतलं की आपल्यामध्ये ह्या व्हॅल्यूज डेव्हलप होत आहेत आणि आपला कल हा काय आहे, नेहमी पॉझिटिव्ह कडे जातो आहे. कुठलंही काम करताना नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्यामध्ये डेव्हलप होते आहे आणि ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या डेव्हलप होत आहेत. सो हे पर्पज आहे व्हॅल्यू एज्युकेशन की डेव्हलपिंग द व्हॅल्यूज इन इंडिव्हिज्युअल, दॅट मे बी फिजिकल व्हॅल्यूज, इमोशनल व्हॅल्यूज, इंटेलेक्च्युअल, स्पिरिच्युअल अँड मॉरल व्हॅल्यूज. हा पहिला उद्देश आहे. दुसरा आहे क्रिएटिंग अ होलिस्टिक एज्युकेशन सिस्टीम. जे काय एज्युकेशन सिस्टीम आहे ते आपल्याला क्रिएट करायचं कसं आहे, सर्व समावेशक म्हणजे सगळ्यांना धरून हायकाने एज्युकेशनल सिस्टीम तयार करायचंय. म्हणजेच आपण म्हणू शकतो हॉलिस्टिक एज्युकेशनल सिस्टीम. व्हॉट इज अ हॉलिस्टिक एज्युकेशन सिस्टीम? दॅट इज टीचर ऑफर. म्हणजे आपण म्हणू शकतो की एज्युकेशन कसं असायला पाहिजे, सगळं सर्व समावेशक म्हणजे सगळ्यां इमोशनल असायला पाहिजे आहे, किंवा यू कॅन से सोशल, इथिकल, अकॅडमिक नीड ऑफ स्टुडंट्स. सगळ्यांचं नीड्स बघायला पाहिजेत, इमोशनल नीड बघायला पाहिजेत, अकॅडमिक नीड बघायला पाहिजे आहे, सोशल नीड्स बघायला पाहिजे, इथिकल नीड्स बघायला पाहिजे आहेत. हे म्हणजेच काय आहे, सर्व समावेशक सगळ्यांना धरून एकाने काय करायचं आहे, एज्युकेशनल सिस्टीम तयार करायची आहे. हे व्हॅल्यू एज्युकेशनचं पर्पज आहे. ओके, किंवा आपण मी दुसरं एक बघितलं होतं नेटवरती की हॉलिस्टिक एज्युकेशन म्हणजेच काय आहे की टीचर्स तुम्हाला स्टुडंट्सना एंगेज करणार आहेत वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये, जिथं ते तुमचे क्रिटिकल थिंकिंग स्किल्स तुम्ही अप्लाय करू शकता रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. जे काय तुमचे रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम्स आहेत तिथं तुमचे स्टुडंटचे क्रिटिकल स्किल्स आहेत ते तिथे तुम्ही अप्लाय करून ते प्रॉब्लेम तुम्ही कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे, ह्याला पण आपण म्हणू शकतो आहे क्रिएटिंग अ हॉलिस्टिक एज्युकेशनल सिस्टीम. ओके, लक्षात आलेला आहे. हा उद्देश आहे व्हॅल्यू एज्युकेशनचा, जिथं मुलांना पुढं येऊन की तुमचे क्रिटिकल स्किल्स अप्लाय करा, तुमचे रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम जे आहेत आत्ताचे ते कसे तुम्ही एकाने प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहेत. मग कुठले पण मुलं असू दे, कुठले पण सोसायटल जे काय आहेत ते पुढे येऊन ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकणार आहे. दॅट इज नथिंग बट सर्व समावेशक एज्युकेशनल सिस्टीम आपल्याला तयार करायची आहे आणि हे व्हॅल्यू एज्युकेशन तयार करत आहे. हे पर्पज आहे व्हॅल्यू एज्युकेशनचं. तिसरा उद्दिष्ट काय आहे की प्रमोटिंग व्हॅल्यूज इन सोसायटी लीडिंग टू इंडिव्हिज्युअल अँड सोसायटल ट्रान्सफॉर्मेशन. पहिलं कोर काय आहे, पहिला उद्देश काय आहे की स्वतःमध्ये व्हॅल्यूज पहिले डेव्हलप करायचे आहे. हे व्हॅल्यू एज्युकेशन आपल्याला सांगणार आहे, पर्पज आहे त्याचं. मग आपल्यामध्ये जर आपण चांगल्या प्रकारे व्हॅल्यूज डेव्हलप करायचा आहे तर आपण इम्पार्ट करू शकतो त्या आपल्या फॅमिली मेंबरमध्ये, आपल्या मुलांमध्ये. ओके, एक आई जर चांगली संस्कारी असेल तर ती नक्कीच आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊन चांगलं घडवत असते आहे. म्हणजे ती इम्पार्ट करते आहे ते नॉलेज, ते संस्कार तिच्या मुलांमध्ये. तसंच आपण आपल्यामध्ये काय पण कोर व्हॅल्यूज असतील ते आपण इम्पार्ट करणार आहे आपल्या फॅमिली मेंबरमध्ये. ओके, सोसायटी मेंबरमध्ये. म्हणजेच आपण काय करतो आहे, पहिलं आपलं इंडिव्हिज्युअल ट्रान्सफॉर्मेशन करतो आहे थ्रू व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये आणि नंतर मग सोसायटल ट्रान्सफॉर्मेशन करणार आहोत व्हॅल्यू प्रमोट करून. आलं लक्षात? हे तिसरा उद्देश लक्षात येते का? पर्पज एक एक पर्पज लक्षात आलेला आहे का व्हॅल्यू एज्युकेशनचा काय काय आहे? येस ऑर नो? Yes, ma'am. Okay, so this is the purpose of value education. And the last point, what is the last purpose of value education? Fostering the universal core values. Fostering चा अर्थ, fostering म्हणजे नक्की काय आहे ते आता मी तुम्हाला
fostering. Whether you know what is fostering? Okay, fostering is nothing but to help or encourage the development of something. म्हणजे स्टुडंट्सना किंवा कुणालाही एनकरेज करणे किंवा हेल्प करणे. जो काय कशाच्या बाबतीत तो त्याला माहित नसेल, त्याला इन्फॉर्मेशन नसेल आणि जर आपल्याकडे ते इन्फॉर्मेशन आहे तर आपण एनकरेज करायचं, हेल्प करायचं त्या बाबतीत. त्यामुळे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन त्याला मिळते आहे. ज्याबद्दल त्याला इन्फॉर्मेशन माहित नसेल तर फक्त आपण ते एनकरेज करायची किंवा ते स्किल्स डेव्हलप करायचे त्यामध्ये. दॅट इज नथिंग बट द फोस्टिंग. ओके, टू एनकरेज और टू हेल्प फॉर द डेव्हलपमेंट ऑफ समथिंग, दॅट इज नथिंग बट फोस्टरिंग. सो फोस्टरिंग ऑफ युनिव्हर्सल कोर व्हॅल्यूज, ज्या काय आपण व्हॅल्यूज शिकणार आहोत थ्रू व्हॅल्यू एज्युकेशन, ते आपण काय आहेत दुसऱ्यांना पण एनकरेज करायचं किंवा हेल्प करायच्या त्या व्हॅल्यू डेव्हलप करण्यासाठी. दॅट इज नथिंग बट फोस्टरिंग द युनिव्हर्सल कोर व्हॅल्यूज. मग कुठल्या कुठल्या कोर व्हॅल्यूज आहेत? इंटिग्रिटी आहे, डिसिप्लिन. डिसिप्लिन हे गरजेचं आहे स्टुडंटसाठी. डिसिप्लिन गरजेचं आहे स्टुडंटसाठी, आपल्या मुलांसाठी गरजेचं आहे. ओके, लहान भावांसाठी बहिणींसाठी डिसिप्लिन खूप गरजेचं आहे. जस्टिस, दॅट इज नथिंग बट न्याय. ओके, इंटिग्रिटी. इंटिग्रिटी आहे, इंटिग्रिटीचा अर्थ म्हणू शकतो अखंडता किंवा प्रॅक्टिस ऑफ बिंग हॉनेस्ट. प्रॅक्टिस ऑफ बिंग हॉनेस्ट, दॅट इज ऑल्सो द मिनिंग ऑफ इंटिग्रिटी. सो ह्या ज्या कोर व्हॅल्यूज आहेत जर कुणामध्ये नसतील तर तुम्ही त्या हेल्प करा, एनकरेज करा ते डेव्हलप करण्यासाठी. So that is the purpose of fourth purpose of value education. So clear with the purpose of value education. So these are the four purpose of value education and you should by heart what is that. First, develop करायचे आहेत व्हॅल्यूज. ज्या काय व्हॅल्यूज आहेत फिजिकल, इमोशनल, इंटेलेक्च्युअल, स्पिरिच्युअल, मॉरल ह्या व्हॅल्यूज आपल्यामध्ये डेव्हलप करायच्या आहेत. मग आपण ते कसे डेव्हलप करणार आहेत? थ्रू व्हॅल्यू एज्युकेशन. दुसरं काय आहे की जे काय एज्युकेशनल सिस्टीम आहे ते आपल्याला कसं क्रिएट करायचे? हॉलिस्टिक, सर्वसमावेशक, सगळ्यांना धरून. ओके, सगळ्यांना धरून ते आपल्याला एक हॉलिस्टिक एज्युकेशनल सिस्टीम तयार करायची आहे. हे उद्देश आहे सेकंड उद्देश आहे व्हॅल्यू एज्युकेशनचा पर्पज आहे. तिसरं काय आहे? जेव्हा आपल्यामध्ये आपण डेव्हलप करतो आहे ते व्हॅल्यूज ते आपण इम्पॅक्ट करायचे आहे आपल्या मुलांमध्ये, स्टुडंट्समध्ये. ओके, सोसायटी मेंबर मध्ये, फॅमिली मेंबर मध्ये, म्हणजे एक प्रमोट करायच्या त्या व्हॅल्यूज. म्हणजे आपण काय करतो? पहिले आपण स्वतः ट्रान्सफॉर्म होतो आहे थ्रू व्हॅल्यू एज्युकेशन आणि नंतर आपण काय करतो आहे? सोसायटल फॅमिली मेंबर्सला ट्रान्सफॉर्मेशन करतो आहे थ्रू व्हॅल्यू एज्युकेशन. आणि फोर्थ काय आहे? फोस्टरिंग द युनिव्हर्सल कोर व्हॅल्यूज. कोर व्हॅल्यूज कुठल्या कुठल्या आपण एनकरेज करणार आहे, हेल्प करणार आहे दुसऱ्यांना त्या डेव्हलप करण्यासाठी. त्या कुठल्या आहेत? इंटिग्रिटी आहे, डिसिप्लिन आहे, जस्टिस आहे, थ्रू व्हॅल्यू एज्युकेशन. लक्षात आलेलं आहे का पर्पज? येस ऑर नो? Yes. Yes. Okay, so that is the purpose of value education. So one by one, can you tell me what is the first purpose of value education? Whether you are written in the notebook. So these are the points that you are going to write. हे पण एक खूप चांगली डायग्राम आहे. डायग्राम जेव्हा तुमच्याकडे असते आहे तुम्हाला हेल्प करते आहे की नीट लक्षात राहण्यासाठी. पॉइंट्स लिहिण्याच्या ऐवजी हे डायग्राम खूप महत्वाचा आहे. व्हॅल्यू एज्युकेशन, त्याचे पर्पज काय आहे? 4 पर्पज. पहिलं पर्पज काय आहे? What is first purpose? Developing values in individuals. Yes, developing values in individual. Emotional असतील, फिजिकल असतील, इंटेलेक्च्युअल असतील, स्पिरिच्युअल असतील आणि मॉरल. ह्या व्हॅल्यूज पहिल्या इंडिव्हिज्युअल मध्ये डेव्हलप करणे थ्रू व्हॅल्यू एज्युकेशन हे पर्पज आहे पहिलं. ओके, दुसरं पर्पज काय आहे? Creating holistic educational system. Yes, correct, good, very good. Creating a holistic educational system. ओके, जे काय टीचर्सनी काय करायला पाहिजे? स्टुडंट्सना एनकरेज करायला पाहिजे आहे की तुमचे जे रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही स्वतः पुढे येऊन तुमचे अप्लाय करा. क्रिटिकल जे काय स्किल्स तुमच्याकडे आहेत, इनोव्हेशन स्किल्स असतील ते तुम्ही अप्लाय करून तुम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. ओके, सो क्रिएटिंग अ होलिस्टिक एज्युकेशनल सिस्टीम, दॅट इज द सेकंड पर्पज. थर्ड काय आहे?
थर्ड काय करायचं? पर्पज काय आहे थर्ड? Fostering universal core values. मग आपल्यामध्ये आता कोर व्हॅल्यूज डेव्हलप झालेल्या आहेत, त्या काय करायच्यात आपल्याला? प्रमोट करायच्या आहेत. कुणामध्ये? इंडिव्हिज्युअल अँड सोसायटी. फॅमिली मेंबर, सोसायटी मेंबर्स. ओके, फॅमिली मेंबरशी, सोसायटी मेंबरशी ते प्रमोट करायचे आहेत त्या कोर व्हॅल्यूज, आणि एक ट्रान्सफॉर्मेशन करायचे. आपण तर स्वतः ट्रान्सफॉर्म झालेलेच आहोत चांगल्या इंडिव्हिज्युअल मध्ये, तर दुसऱ्यांना पण तुम्ही मदत करा, एनकरेज करा त्या व्हॅल्यू डेव्हलप करण्यासाठी, प्रमोट करा त्या व्हॅल्यूज. ओके, अँड व्हॉट इज द लास्ट पर्पज? फोस्टरिंग द युनिव्हर्सल कोर व्हॅल्यूज. एनकरेज करा, हेल्प करा, ज्यांच्यामध्ये नाही आहेत ते, कमतरता आहे कशाची, त्यांना तुम्ही फोस्टरिंग म्हणजेच काय, एनकरेज करा, हेल्प करा ते डेव्हलप करण्यासाठी. कोर व्हॅल्यूज कुठल्या कुठल्या कोर व्हॅल्यूज आहेत? इंटिग्रिटी, सेकंड इज डिसिप्लिन, अँड द थर्ड इज जस्टिस. लक्षात आलेलं आहे पर्पज? Yes, ma'am. Okay, so that is the purpose of value education. One point is there, all the students please tell your CC that this headphone जे आहेत ना, ते तुमचे ऑडिबल, तुमचा आवाजच ऑडिबल होत नाहीये, काहीतरी प्रॉब्लेम आहे बरं का. म्हणजे रिस्पॉन्स तुमचा येतो आहे खरं नीट क्लिअरली ऐकू येत नाही. जसा माझा आवाज तुम्हाला ऐकू येतोय क्लिअरली, तसे तुमचे जे रिस्पॉन्स आहे ना, मला एकदम खूप असं लक्ष देऊन ऐकायला लागते, मग थोडंफार कळतं आहे. त्यामुळे तुम्ही सीसीना एक कंप्लेंट करा की दिस हेडफोन इज नॉट प्रॉपरली वर्किंग. चांगलं इंटरॅक्शन होण्यासाठी तुमचे हा जो हेडफोन आहे तो चांगला नीट वर्किंग असायला पाहिजे, मगच प्रॉपरली इंटरॅक्शन होणार आहे. ओके, my voice is audible to you properly, but your voice is not audible to me in proper condition, so it should be proper. So please, one complaint is there from my side that this headphone should be replaced. Clear with this? Yes, ma'am. Okay, तुम्ही आता येस पण म्हणताय, ते पण मला नीट असं ऐकू, लक्ष देऊन ऐकायला लागते, मग मला आवाज होतोय. येस. नंतर काय पॉइंट आहे आपला? बेसिक गाईडलाईन्स. आपण नीट झालेले आहेत, पर्पज झालेले आहे व्हॅल्यू एज्युकेशनचं. आता बेसिक गाईडलाईन काय आहेत? व्हॉट आर द बेसिक गाईडलाईन्स फॉर व्हॅल्यू एज्युकेशन? What are the basic guidelines of value education? So what is the basic guideline for value education that we are going to study? First guideline. For any input to qualify for value education, जे काय तुम्ही इनपुट देताय व्हॅल्यू एज्युकेशन साठी, तर फॉलोइंग गाईडलाईन्स फॉर द कंटेंट ऑफ द कोर्स आर इम्पॉर्टंट. पहिलं गाईडलाईन काय आहे? युनिव्हर्सल. युनिव्हर्सलचा अर्थ काय हो? वैश्विक. येस, अजून? ग्लोबली म्हणू शकतो? म्हणू शकतो का ग्लोबली? येस, ग्लोबली. युनिव्हर्सल इज नथिंग बट ग्लोबली. सो वॉट एव्हर द कंटेंट ऑफ द व्हॅल्यू एज्युकेशन्स आर देअर, इट नीड्स टू बी ऍप्लिकेबल टू ऑल द ह्युमन बिंग. हे सगळं काय आहे? युनिव्हर्सल म्हणजेच काय आहे? सगळ्या ह्युमन बिंगला ते ऍप्लिकेबल असायला पाहिजे आहे. ते जे कंटेंट्स आहेत सगळ्या ह्युमन बिंगला ऍप्लिकेबल असायला पाहिजे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट. म्हणजे त्यामध्ये कास्ट, हा बाबा दुसऱ्या कास्टचा आहे, हा तिसऱ्या कास्टचा आहे, एसबीसी आहे, ओबीसी आहे, असं काही व्हायला नको आहे. सगळे ह्युमन बिंग सगळे सारखेच, इररिस्पेक्टिव्ह ऑफ द कास्ट. कास्ट मध्ये तिथं डिफरन्सिएशन नको. ओके, भेदभाव नको. नॅशनॅलिटी, हा इंडियन नॅशनॅलिटीचा आहे, तो पाकिस्तानचा, अमेरिकाचा, असं नको. नॅशनॅलिटी डिफरन्सिएशन, भेदभाव नको. नंतर रिलीजनचा भेदभाव नको. ओके, फॉर ऑल द टाइम अँड रिजन्स, रिजन मध्ये पण भेदभाव नको आहे. मग सगळ्या टाइम मध्ये की तुमचं काय असायला पाहिजे, जे काय कंटेंट आहेत व्हॅल्यू एज्युकेशनचे ते सगळ्याला ऍप्लिकेबल असायला पाहिजे. दॅट इज फॉर ऑल द ह्युमन बिंग. दॅट इज नथिंग बट द वर्ड दॅट इज युनिव्हर्सल, irrespective of the caste, nationality, religion, and it should be for all the time, as well as सगळ्या रिजन मध्ये ते ऍप्लिकेबल असायला पाहिजे फॉर ऑल द ह्युमन बिंग. सो दॅट इज युनिव्हर्सल. पहिलं गाईडलाईन काय आहे? युनिव्हर्सल असायला पाहिजे आहे जे काय कंटेंट आहेत व्हॅल्यू एज्युकेशनचे.
दुसरी गोष्ट आहे रॅशनल. रॅशनल म्हणजे नक्की काय आहे की इट शुड बी नॉट बेस्ड ऑन ब्लाइंड बिलीफ. ब्लाइंड म्हणजेच काय, आंधळ्या विश्वासवर बेस नको असायला पाहिजे. कुणीतरी काहीतरी सांगताय म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवणे त्याला म्हणू शकतो आपण रॅशनल. इट शुड नॉट बी बेस्ड अपॉन ब्लाइंड बिलीफ. म्हणजे काहीतरी सांगता आहे आणि आपण ते करायचं, तसं नकोय. आंधळा विश्वास ठेवायचा नाहीये. इट शुड नॉट बी बेस्ड अपॉन ब्लाइंड बिलीफ. इट हॅज टू बी ओपन टू ऍड्रेस द रिलेटेड क्वेश्चन. सगळ्यांसाठी ते ओपन ऍसेस असायला पाहिजे. सगळ्यांनी ओपन ऍसेस असायला पाहिजे. म्हणजे कुणाला काय क्वेश्चन्स असतील ते तुम्ही पुटअप करू शकता आणि आन्सर्स यायला पाहिजे आहेत. सो इट शुड बी ओपन टू ऍड्रेस द रिलेटेड क्वेश्चन्स. ओके. इट कॅन नॉट बी अ सेट ऑफ डूज अँड डोंट. म्हणजे हे करू नका, ते करू नका, हे करा असं व्हायला नको आहे. ओके. म्हणजे म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो रॅशनल. रॅशनलचा अर्थ इट शुड नॉट बी बेस्ड अपॉन ब्लाइंड बिलीफ. इट शुड बी ऍड्रेस ओपन टू ऍड्रेस व्हॉट एव्हर द रिलेटेड क्वेश्चन्स. आपण एक मुद्दा घेतला आहे मग तो ओपन असायला पाहिजे आहे सगळ्यांसाठी की बाबा तुम्ही काय पण क्वेश्चन विचारू शकता. वी आर गोइंग टू आन्सर इट. अँड इट शुड नॉट बी बेस्ड अपॉन डूज अँड डोंट की बाबा हेच करा, ते करू नका, त्यावेळेस हे कार्य करताना असं व्हायला नको आहे. दॅट इज नथिंग बट द टर्म दॅट इज रॅशनल. मग पहिली बेसिक गाईडलाईन काय, युनिव्हर्सल असायला पाहिजे. सेकंड काय असायला पाहिजे, रॅशनल असायला पाहिजे. आता थर्ड पार्ट. आता युनिव्हर्सलचा स्लाइड पण मी इथे दिलेली आहे बघा. युनिव्हर्सल मीन्स समथिंग दॅट इज रिलेटेड टू ऑर ऍप्लिकेबल टू ऑल द ह्युमन बीइंग्स. हे सांगितले आहे. म्हणजे कंटेंट ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन हे ऍप्लिकेबल असायला पाहिजे सगळ्या ह्युमन बीइंगसाठी. ट्रू असायला पाहिजे आहे. कुठल्याही वेळेत कुठल्याही वेळ असू दे, कुठलीही प्लेस असू दे, ते सगळ्यांसाठी ट्रू असायला पाहिजे. ओके. इट शुड नॉट रेस्ट्रिक्ट टू अ सर्टन सेक्टर, जेंडर और नॅशनॅलिटी. मेल आहे, फिमेल आहे किंवा कुठलं तरी हा सेक्टर आहे, मुस्लिम सेक्टरचा असेल किंवा ह्या कॅटेगरीचा आहे, तसं व्हायला नको आहे. हे युनिव्हर्सलचा अर्थ मी मगाशी सांगितलाय. रॅशनल म्हणजे इथे सांगितलेलं आहे म्हणजे कुठलं तरी आपण फॉलो करायला पाहिजे आहे. खरं ते कुठल्या तरी लॉजिकवर किंवा रिझनवर बेस असायला पाहिजे. त्याला पाठीमागचं काहीतरी रिझन असायला पाहिजे, लॉजिक असायला पाहिजे. दॅट इज नथिंग बट ब्लाइंड बिलीफवर बेस नको असायला पाहिजे. त्याच्या पाठीमागं काहीतरी रिझन असायला पाहिजे, लॉजिक असायला पाहिजे. अँड इट हॅज टू बी ओपन अँड रिस्पॉन्सिव्ह टू सजेशन. ते सांगितलेलंच आहे मगाशी. आणि इट शुड नॉट बी बेस्ड अपॉन डूज अँड डोंट्स. म्हणजे एक्झाम्पल दिलेलं आहे की 1+1 इट इज इक्वल टू 2. ह्याला काहीतरी प्रॉपर मेथड रिझन आहे, लॉजिकल रिझन आहे. 1+1 इट इज नॉट 2, इट इज 2 बट इट इज नॉट 11. रिझन आहे, मॅथमॅटिकल रिझन आहे. ऍडिशन केल्यानंतर उत्तर 2 का येत आहे, 11 का येत नाही. म्हणजे एक लॉजिक आहे, रिझन आहे. ओके. सो इट इज नथिंग बट इट इज अ रॅशनल. There is some logic behind it or there is some reason behind it and that should be responsive to all the questions which is asked in that suggestion box and it should not be based upon do's and don'ts. That is nothing but the rational. याला प्रत्येकाला मी एक स्लाइड केलेली आहे. युनिव्हर्सल, रॅशनल. आणि तिसरं आहे ऑल एन्कम्पासिंग. तिसरं आहे नॅचरल अँड व्हेरिफायबल आणि चौथा आहे ऑल एन्कम्पासिंग. आता नॅचरल आणि व्हेरिफायबल म्हणजे आपण काय म्हणू शकतो की ते नॅचरली एक्सेप्टेबल असायला पाहिजे टू ऑल द ह्युमन बीइंग. सगळ्या ह्युमन बीइंगने ते नॅचरली एक्सेप्ट करायला पाहिजे आहे. देर नीड टू बी एव्हरी प्रोव्हिजन इन नेचर फॉर इट्स फुलफिलमेंट. म्हणजे ते फुलफिल होण्यासाठी सगळ्या प्रोव्हिजन असायला पाहिजे वेगवेगळ्या नेचरमध्ये. कुठं पण तुम्ही ते कार्य तुम्ही पूर्ण करू शकता आहे. जे आपलं काम आहे की काहीही गरज असेल, आपली कुठल्या पण गरजा असेल, ते कुठं पण तुम्ही ते पूर्ण करू शकता. इट शुड बी नॅचरली एक्सेप्टेबल. बाबा मी इथं आहे पंढरपूरमध्ये आणि सातारमध्ये गेल्यानंतर किंवा दिल्लीमध्ये गेल्यानंतर किंवा बाहेर देशात गेल्यानंतर ते मला ते कार्य पूर्ण करण्यासाठी कुठलीही तिथं प्रोव्हिजन असणे गरजेचं आहे. जी मला प्रोव्हिजन इथं मिळते आहे पंढरपूरमध्ये, तिथं मला दुसरीकडे पण मिळायला पाहिजे आहे आणि ते नॅचरली एक्सेप्टेबल असायला पाहिजे त्या रिजन मध्ये. ओके. आणि it needs to be experimentally verifiable and not based upon belief or assumption. assumption वर बेस किंवा बिलीफ वर बेस नको असायला पाहिजे. ते व्हेरिफायबल असायला पाहिजे थ्रू एक्सपेरिमेंट्स. जे काय तुम्ही सांगता आहात, तुमचं
जे काय तुम्हाला सांगायचं आहे, काय करायचं आहे ते नॅचरली एक्सपेरिमेंटली व्हेरीफायबल असायला पाहिजे. त्याच्या पाठीमागं काहीतरी रिझन असायला पाहिजे, आन्सर असायला पाहिजे आहे. तुम्ही का करताय, का अशासाठी आहे. ऍझम्पशन किंवा बिलीफवर ते बेस नको आहे. ओके. And it is not merely an intellectual exercise or information transfer. Information transfer नुसती नको असायला पाहिजे आहे. It should not be based upon belief or assumption, but it should be experimentally verifiable आणि naturally acceptable असायला पाहिजे. That is nothing but natural and verifiable. And last point is nothing but all encompassing. आता ऑल एन्कम्पन्सिंग म्हणजेच काय आहे, चारही लेवलला ते मान्य असायला पाहिजे. कुठले कुठले 4 लेवल्स आहेत आपले, दॅट इज नथिंग बट आवर सेल्फ, नेक्स्ट इज सोसायटी, फॅमिली अँड द थर्ड इज नेचर. सो यू आर गोइंग टू सर्वसमावेशक, इथं पुन्हा तो वर्ड येतो आहे सर्वसमावेशक. ऑल एन्कम्पासिंग म्हणजेच काय, सगळ्यांना धरून, सगळ्यांना धरून, दॅट इज नथिंग बट द त्याला वर्ड येतो आहे सर्वसमावेशक किंवा म्हणू शकतो ऑल एन्कम्पासिंग. दॅट इज एम ॲट ट्रान्सफॉर्मिंग अवर कॉन्शियसनेस अँड लिव्हिंग अँड इट कव्हर ऑल द डायमेन्शन ऑफ अवर लिव्हिंग. मग तेच म्हणते कुठले कुठले 4 डायमेन्शन्स आहेत आपले. पहिला आपले कुठले कुठले डायमेन्शन्स आहेत, फॅमिली, सोसायटी, नेचर अँड इंडिव्हिज्युअल. As well as it will include the 4, you can say, the living standards, that is nothing but thought, behavior, work and understanding. हे पण त्यामध्ये इन्क्लूड होत आहेत. मग सगळ्यांना काय करायचं आहे, सर्वसमावेशक करायचं आहे आणि ट्रान्सफॉर्म करायचंय पहिल्या स्वतःला आणि नंतर मग बाकीच्यांना. So that is nothing but the 4 guidelines for value education. First, it should be universal. सेकंड, इट शुड बी रॅशनल. जे काही कंटेंट आहेत व्हॅल्यू एज्युकेशनचे युनिव्हर्सल असायला पाहिजे आहेत, रॅशनल असायला पाहिजे आहेत. थर्ड काय आहे, नॅचरल एक्सेप्टेबल असायला पाहिजे आहेत सगळीकडे आणि व्हेरीफायबल असायला पाहिजे, एक्सपेरिमेंटल व्हेरीफायबल असायला पाहिजे. आणि चौथा आहे ऑल एन्कम्पासिंग, म्हणजे वॉट एव्हर द लेवल्स आर देअर, इंडिव्हिज्युअल, family, society as well as nature and all dimensions. Mute yourself. कौन बोलते? Mute yourself. some आवाज यायला लागला आहे. युवराज. Always unmute yourself so that no disturbance will be there. Clear with this? What are the basic guidelines for value education? कुठले कुठले आहेत, कोणी मला सांगेल का? What are the basic guidelines for value education? Universal. Okay. Next, second. Rational. Rational. Next. Third part काय आहे? Natural and verifiable. अलर्ट स्नेहल. थर्ड पार्ट काय आहे, गाइडलाइन, थर्ड गाइडलाइन काय आहे? From girls side, what is the third guideline for value education? Nature and verifiable. Natural and verifiable. Okay. What is the fourth guideline? All encompassing. All encompassing. Okay. सर्वसमावेशक किंवा जे काय 4 लेवल्स आहेत सगळ्यांना धरून. थॉट्स, बिहेवियर, त्यामध्ये पण लिव्हिंग्स येत आहेत, थॉट, बिहेवियर, वर्क, अंडरस्टँडिंग, सगळे सगळ्यांना धरून. ओके. सो दॅट इज नथिंग बट द बेसिक गाइडलाइन. सो हियर वी विल सी that is nothing but I'm going to take the presently for 5 minutes, 2 minutes, 1 minute.
रोल नंबर 5, 6, 14, 15, $57, okay. See the roll number 5. 5 present आहे का? Yes, ma'am. Roll number 6 absent आहे. Roll number 14, roll number 14, 15 and 57. Okay. So these are the absent student I have told. Roll number 6, 14, 15 and 57. Okay. हॅलो मॅम, बोला की. तुमच्या लास्ट लेक्चरला मी प्रेझेंट होते, पण नेमकं प्रेझेंटीची वेळेस रेंज गेलती, त्यामुळे मला वाटलं ऍबसेंट लागली का काय. ओके ओके, आता राहू नका ऍबसेंट. आता मी घेते. नाही मॅम, प्रेझेंट हा मग तेच म्हणते, असेल काय असेल. मी आता काय करणार आहे, प्रत्येक लेक्चरला अशीच प्रेझेंटी घेणार आहे, म्हणजे तुम्हाला पण लक्षात येते कोण ऍबसेंट आणि कोण आहे. मॅम ती नेमकं प्रेझेंटीच्या टायमिंगला ना रेंज गेलती, त्यामुळं हे झालं. ओके ओके, थँक्यू मॅम. सो क्लिअर विथ दिस बिट्स. आता आज आपण जे काय घेतलेलं आहे त्यामध्ये कुणाला डाऊट आहे का? हॅलो मॅम, हा बोला. आज टेच केलेलं सगळं ते लिहून काढायचंय का? मी म्हणते हायलाइटेड पॉइंट जे आहेत ना, आता बेसिक गाईडलाईन मध्ये 4 आहेत आपले. कुठले? दॅट इज नथिंग बट युनिव्हर्सल, रॅशनल, नॅचरल अँड व्हेरिफायबल आणि ऑल एन्कम्पासिंग. एवढं तर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्यामध्ये जे डिटेल असतील ते तुम्ही पीपीटी मध्ये किंवा तुमचे पीडीएफ आहेत त्यामध्ये तुम्ही बघू मॅम शकता. ते मग पीडीएफ शेअर कधी करणार? हा, आता मी त्यासाठीच मी आता शेअर करते, आज दिवसभरात करते. अगोदरचे ते स्लाइड मिळाली ना तुम्हाला पीपीटी सिलेबसची? हॅलो, हो भेटले मॅडम. ओके. मग आता ही पण आहे का नाही, हे करून टाकते लेक्चर झालं की. सो बेसिक गाईडलाईन क्लिअर झालेले आहेत. त्यानंतर आपले पर्पज लक्षात आलेला आहे आणि नीड लक्षात आलेला आहे. क्लिअर विथ दिस, व्हॉट इज व्हॅल्यू, व्हॉट इज एज्युकेशन, व्हॉट इज व्हॅल्यू एज्युकेशन, नीड काय आहे, पर्पज काय आहे आणि त्याच्यासाठी गाईडलाईन काय आहेत. आणि यानंतर आपण पुढच्या लेक्चरला बघूया आहे, कारण की डिटेल बघायचं आहे. कंटेंट काय आहेत व्हॅल्यू एज्युकेशनचे ते आपण बघणार आहोत. कंटेंट झाल्यानंतर प्रोसेस काय आहे व्हॅल्यू एज्युकेशनची ते आपण बघणार आहोत. त्यामध्ये आपल्याला सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे काय आहे ती एक प्रोसेस आहे. सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे नक्की काय आहे तुम्ही तुम्ही जरा बघा पुस्तकामध्ये किंवा नेटवरती. सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे काय आहे, मी उद्या हा प्रश्न विचारणार आहे. पुढे जायच्या अगोदर सेल्फ एक्सप्लोरेशन तुमच्याकडनं काहीतरी मला डेफिनेशन यायला पाहिजे आहे. सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे नक्की काय आहे. सो आय एम गोइंग टू टेल व्हॉट आय एम गोइंग टू टेल टुमॉरो, बट व्हॉट इज दॅट हे जेव्हा मी सांगणार आहे त्याच्या अगोदर तुमच्याकडनं मला व्ह्यूज यायला पाहिजे आहे की मॅडम हे सेल्फ एक्सप्लोरेशन आहे, मी असं वाचलेलं आहे नेटवरती, तुम्ही मला काल सांगितलं होतं. मग ते मला बघायचं आहे तुम्ही काय अभ्यास करता आहात त्याचा. ओके, कंटेंट काय आहेत व्हॅल्यू एज्युकेशनचे आणि पर्पज काय आहे, प्रोसेस काय आहे. प्रोसेस मध्ये सेल्फ एक्सप्लोरेशन आपण बघणार आहे. मग सेल्फ एक्सप्लोरेशनची गरज काय आहे, उद्देश काय आहे ते आपण बघणार आहोत. ते तुम्ही पण अभ्यास करून या आणि उद्या मला तुमच्या व्ह्यूज सांगा. ओके विथ दिस?
Yes, ma'am. Okay, so I will close here. We will end the meeting, and the next lecture will start at, that is 11. Okay, I will end the meeting. Thank you for listening, and if you have some doubt, you can ask me in the WhatsApp group, or you can ask me in the Telegram group. The absent student are roll number 6, 14, 15, and 57. Thank you.